तर मी चंद्रकांत ढगे. तर आज खऱ्या अर्थानं आपल्याला एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे आणि मी बोलणार आहे. ते महाराष्ट्रातलं जे वाढलेलं बलात्काराचं प्रमाण आहे, ते खऱ्या अर्थानं प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. वाढलेलं तुम्हा सर्वांना दिसून येते. मागे जो बदलापूरमध्ये घडलेला प्रकार असेल, आता तिथूनच सुरुवात करूया. बदलापूरमध्ये जो घडलेला प्रकार आहे, तिथून जर सुरुवात केली तर त्याच्यानंतर पुण्यामध्ये, त्याच्यानंतर सोलापूरमध्ये, त्याच्यानंतर नाशिकमध्ये, त्याच्यानंतर अमरावतीमध्ये असे वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच्यानंतर मला वाटतं चंद्रपूरमध्ये आणि असे विविध ठिकाणी बलात्काराचं प्रमाण जे आहे ते आपल्याला दिसून आलेलं आहे. तर आपण बदलापूरचं नाव घेतलं. आपण बदलापूरचा जो आरोपी अक्षय शिंदे आहे, त्याला सरकारने मारलं, बरोबर. परंतु कसं मारलं काय नाही ते त्याचा विषय तो पुढे आहे, असू द्या. परंतु सरकारने त्याला मारलं आणि लोकांचं समाधान केलं, बरं का. परंतु काही लोकांचं समाधान झालं आणि काही लोकांचं समाधान झालं नाही. कारण त्याला जी शिक्षा मिळाली ती हे चुकीच्या मार्गाने मिळाली, असंही काही जणांचं म्हणणं आहे. आणि काही जणांचं म्हणणं आहे की तो जो मेला तो बरं झाला. परंतु माझं असं म्हणणं आहे की त्याला जी शिक्षा सरकारने दिली ती त्याला शिक्षा व्हायला पाहिजे होती, पण त्याला शिक्षा जी झालेली आहे ती चुकीच्या पद्धतीनं झालेली आहे. आणि ती तशी शिक्षा म्हणजे मला वाटतं की सुशिक्षित लोकांनाही अमान्य आहे. आणि बऱ्याचशा वकिलांचं देखील म्हणणं ते तसंच होतं की जी शिक्षा झालेली आहे ती चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. बरं ठीक आहे. मग अक्षय शिंदेला जर तुम्ही अ, शिक्षा दिला तर तुम्ही त्याला योग्य त्या मार्गाने शिक्षा का दिला नाही? बरं चला, पोलिसांचं संरक्षण करण्यासाठी म्हणून जर तुम्ही त्याला शिक्षा ही तशी एन्काउंटर झालं असं म्हणत असाल, तर मला सांगा की अशा आरोपींना रायफल आणि बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण हे खऱ्या अर्थानं मिळालेलं असतं का? या विषयावरही बरेच जण बोललेले. परंतु आपल्याला ह्या एकट्या बदलापूर पुरतंच बोलायचं नाही. त्यावेळेला संपूर्ण जनसमुदाय मला वाटते की रेल्वेची पटरी अडवून बसला होता की अक्षय शिंदेला किंवा त्या आरोपीला अटक व्हावं म्हणून. आणि त्याला सरकारने कुठेतरी अटक केलं आणि प्रचंड सौम्य लाठीचार्ज ह्या सर्वसामान्य जनता जी न्याय मागत होती त्यांच्यावरती केला. हेही कुठेतरी सरकारचं चुकलं. बरं असू द्या. आणि तिथं त्याच्यानंतर पुण्यामध्ये जी घटना घडली, त्या घटना अशा महाराष्ट्रात कितीतरी घटना घडल्या. त्या घटना घडायला नको होत्या म्हणून बदलापूरच्या घटनेवरून कुठेतरी सरकारने सावध व्हायला पाहिजे होतं. आणि ते अक्षय शिंदेचं जे त्याचं माती आहे ती तिकडं अगोदर अंबरनाथला करण्याचा प्रयत्न केला. त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला. त्याच्यानंतर इथं आधी बदलापूरला करत होते. इथे तर लोकांचा आणि काही पक्षांचा विरोध होता. आणि त्याच्यानंतर तिथं उल्हासनगरच्या तिथे जाऊन त्याची माती करण्यात आली. त्याला त्याला तिथं बुजवण्यात आलं, शुद्ध मराठीत सांगायचं म्हणजे. त्याचाही काही पक्षाने विरोध केला, परंतु कुठेतरी तिथं त्याची माती केली. आणि त्याच्यावरून सरकारला ह्याची आठवण करून देतो की ते बदलापूरचं जे प्रकरण होतं ते किती भयंकर होतं. त्यामुळं किती जनसमुदाय रस्त्यावर आला होता. याचं देखील गांभीर्य सरकारला असायला पाहिजे. आणि ह्याच्यावरून जरी सरकारने निश्चित स्वरूपात की चांगल्या पद्धतीनं धडा घेऊन कुठेतरी लोक संतप्त होत आहेत. आणि आत्ताचा एक बलात्कार झालेला आहे की मला वाटते खेड तालुक्यामध्ये एक झाला आहे आणि कल्याणमध्ये कोळशेवाडीला एक झालेला आहे. आणि असे बरेचसे बलात्कार होत आहेत. तर मला वाटतं की बदलापूरच्या वेळेस सुद्धा प्रचंड जनसमुदाय उसळलेला होता. सरकार अजून सुद्धा त्या गोष्टीची वाट बघते आहे की अजून सुद्धा म्हणजे लोक जसे जसे रस्त्यावर उतरत आहेत सरकार तसं तसं जास्त करतंय की काय, असा प्रश्न मला पडलेला आहे. बरं, तर दुसरी महत्वाची गोष्ट अशी की हे बघा, जर समजा सरकारला कुठेतरी वाटतं की लोकांचे लेकरं, मुली, महिला सुरक्षित राहाव्या, तर सरकारने कडक कायदे कायदे आणायला पाहिजे. आणि जे आता सध्या कायदे आहेत त्या ह्या सगळ्या
की बदलापूरची शाळा ही भाजप सरकारची होती. भाजप सरकारचे लोक त्या कमिटीवरती होते, संचालक त्यांचे होते, म्हणून त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. असा काही जर प्रकार असेल तर हे सुद्धा निपक्षपातीपणे ह्याचा सुद्धा तपास निश्चित स्वरूपात, आता ते तपास होईल न होईल तो भाग वेगळा, परंतु इथून पुढची तरी तपास की आपली शाळा आहे, आपलं कुठेतरी व्यवस्थापन आहे, म्हणून कुठेतरी त्या विषयाला पाठीच घालू नये. त्या सरकारने सुद्धा या गोष्टीचं गांभीर्य ठेवावं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे जे अत्याचाराचं प्रमाण जे वाढलेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी विविध कायदे करण्यासाठी तुमच्याकडे तेवढं संख्याबळ आहे, तुमच्याकडे तेवढे आमदार खासदार सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही कायदा पारित करून घेऊ शकता. चांगले चांगले कायदे आणा, चांगले चांगले कायदे आणून या सगळ्या गोष्टींवरती पहिल्यांदा तरी महिला सुरक्षित राहण्यासाठी तरी त्या गोष्टींमध्ये कायदे पारित करून त्या गोष्टी अंमलात आणा, लोकांना कुठेतरी दिलासा द्या. जर समजा ही सर्वसामान्य जनता जर सुरक्षित नसेल तर तुम्ही सरकारमध्ये असण्याचा आणि नसण्याचा मग एवढा लोकांना काही फरक पडणार नाही. नुसती लाडकी बहीण योजना आणूनच त्या गोष्टीचा काही उपयोग राहणार नाही. त्या लाडक्या बहिणीला सुद्धा सुरक्षेची आज गरज आहे असं मला नेहमी वाटते. आणि हे सरकारने या गोष्टी गांभीर्याने घ्यायला पाहिजे, हे मला प्रामुख्याने सांगायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की मला हे आलं काय सरकार आणि ते आलं काय त्याचा काही एवढा मोठा फरक नाही पडत. कारण अपंगांच्या, दिव्यांगांच्या जर विषयी जर सांगायचं झालं तर कोणत्याही सरकारने एवढा काही मोठा काम केलेलं नाही. परंतु काँग्रेस सरकारच्या काळामध्ये